सांगू? शेंशाने ना गावात माझ्यासाठी हॉटेल तयार केलं होतं. हो का? हो मग. आणि तुझ्या माला मी तिथे नेहमी जेवायला घेऊन जायचो. आणि बाळोबा माहितीये का, तुम्ही जेव्हा तुमच्या माच्या पोटात होतात ना तेव्हा रोज तुमच्याशी गप्पा मारायचो. काय बोलायचं तुम्ही? हेच की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय. मग मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात भारी आई आहे. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अंगूला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. वहिनी, अहो नका ना रडू. अरे हे काय होऊन बसलं ग अचानक? बाबांना अटॅक आलाय, पण आपण त्यांना वेळेत हॉस्पिटलला घेऊन आलोय. खरं ना आर्या, कारण विनय काकाला आयसीयूत ठेवले. हो सर, ते लवकर बरे होतील. म्हणजे लवकर बरे व्हायला पाहिजे. आणि अर्जुन कुठे आहे? त्याला कळत नाही का? अरे हे एवढं सगळं झालंय आणि तो तिथंच बसलाय का अजून? हो, तुम्ही जरा शांत व्हा ना. कसं शांत हो रुपाली? बघतेस ना विनय काकाची परिस्थिती. सर, आपण सगळेच असे पॅनिक झालो तर अर्जुनला कोण सांभाळणार? तेच नाही करायचंय. 7 वर्ष सांभाळत आलो ना त्याला, त्यामुळेच झालंय. त्याला वाईट वाटू नये, त्याला पाहिजे तसं जगता यावं म्हणून जगू दिलं. काय झालं? ही वेळ काय सगळं बोलायची? हीच वेळ आहे का आणखी काय व्हायची वाट बघतेस तू? कदम दादा, कदम कुठे आहेत? अर्जुन, अरे सांभाळ स्वतःला. कदम कुठे आहेत मला सांगा ना, कदम कुठे आहेत? बाबा आयसीयू मध्ये. तसं लवकरच आलायस तू. दादा सॉरी, खरंच सॉरी दादा. मला सॉरी म्हणून काही उपयोग होणार नाही अर्जुन. विनय काकाची अवस्था बघ. अरे एवढे गुरफटून जाऊ नये रे आपण. की आपल्या जवळचा माणूस असा. अहो पास करा ना तुम्ही. दादा, माझी चूक झाली, माझी लय मोठी चूक झाली, मला माफ कर. चूक झाली माझी. मग ती चूक सुधार. अजूनही देवाच्या दयेनं वेळ गेलेली नाही अर्जुन. तू आज जाऊन बसलास म्हणून विनय काका तुला बोलवायला येत होता, तेव्हा त्याला अटॅक. अर्जुन, अर्जुन, सगळं ठीक आहे ना? हा, ते बोलले माझ्याशी. मामनजी बोलले भैरवनाथाची कृपाच झाली म्हणायची. त्यांचं असं म्हणणं आहे की मी अमोल आणि अप्पीला विसरून जाऊ. अर्जुन, तू आधी स्टेबल हो. हो, पण त्यांना विसरल्याशिवाय हा स्टेबल होणार नाही. अर्जुन, तुला एकट्याला टाकून अपर्णा निघून गेली, तिचा विचार तू करतोय. पण या ठिकाणी तुझ्या सोबत आहेत त्यांचं काय? विनय काकाचं काय? विनय काकाकडे जास्त वेळ नाही अर्जुन. तू अपर्णा आणि अमोलचा विचार सोडून विनय काकाचा विचार कर. विचार करायला पाहिजेस. भाऊजी, मामनजी काहीच चुकीचं बोलत नाहीये. आज काय झालं बघितलंस ना? अरे आर्या नसती तर काय झालं असतं ना, मला कल्पनाच करवत नाही. आर्या होती म्हणून फक्त विनय काका आपल्या. स्वप्नील सर, एवढं काय आहे त्यात? आणि तुम्ही हे का बोलताय? त्याची काहीच गरज नाहीये. आर्या, खरंच तुझे आहेत ना खूप खूप उपकार झालेत माझ्यावर, माहितीये का? अर्जुन, अरे बस कर. तुम्ही हे सगळं बोलून ना मला परक करताय. भाऊजी, मामनजी बोलले त्याचा विचार करा. वहिनी, मला पण यातून बाहेर पडायचंय हो. मला पण वाटतं हे सगळं संपवं, पण कसं? याची मदत होईल? हे काय? अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत. डिवोर्स पेपर आहेत. पण तुम्ही तिचा विचार अजिबातच सोडायला तयार नाही. अजून काय पाहिजे अर्जुन तुला? एकीकडे विनय काका आणि एकीकडे हे.
पेपर पाठवले तिनं सरळ. अर्जुन, तुमचं या संदर्भात काही बोलणं झालं होतं का? नाही नाही, ती काय बोलली नव्हती. मग त्यांनी तुला असे हे डायरेक्ट कसे काय पेपर पाठवले? अर्जुन, अजून जर तू अपहरणाचा विचार करत असेल ना, तर तुला तुझ्या बापाच्या जीवाची पर्वा नाहीये असंच वाटेल मला. हा भाऊजी, अपर्णा नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपूनच टाका. त्याशिवाय मामांजींना बरं नाही वाटलं. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. आपला अमोला सोडून नव्यानं सुरुवात कर. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही. त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस.